लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं। स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता, त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला प्रक्रिया सुरू आहे, अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी पहा, आताच लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी येत आहे। 48 तासात लाडक्या बहिणींना 2100 रुपये एप्रिलचा हप्ता हा वाटप सुरू होणार आहे। आज 80 लाख लाडक्या बहिणींना पैसे मिळणार। लाडक्या बहिणींना खुशखबर 2100 रुपये मंजूर झालेले आहेत। लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना सरकार आणखी एक गिफ्टसुद्धा देणार आहे। ते गिफ्ट काय असणार आहे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा जो 2100चा हप्ता आहे हा सरसकट वाटप होणार का हे तुम्हाला मी सांगणार आहे, कारण खात्यात लवकरच हे लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता तुम्ही म्हणाल आज किती वाजता पैसे, तर आज तुम्हाला दुपारपासून हे लाडक्या बहिणींचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। परंतु आपण जर इथं बघितलं तर नवीन निकषासह आता एप्रिलचा हप्ता हा देण्यात येणार आहे, त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज हा येणार नाही। आता तुम्ही म्हणाल कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार, तेच मी आता या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे येणार आहेत किंवा इथून पुढचे हप्ते हे येणार आहेत आणि कोणत्या मोबाईलवरती मेसेज हे यायला आपल्याला पाहायला मिळू शकतात। तर बघा व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या 5 नवीन निकषांना जे आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा आदित्य तटकरे यांनी सांगितलेले आहेत की जो हप्ता आहे फेब्रुवारीचा हप्ता असेल, मार्चचा हप्ता असेल, हे सगळे जे हप्ते आहेत ते सुरू झालेलेच आहेत। परंतु जे आता तुम्हाला एप्रिलचा हप्ता जाणार आहे, कारण तुम्ही जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींना डिसेंबरपर्यंत सर्व हप्ते आलेत, परंतु जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत किंवा आले असतील तर कमी आलेले आहेत। 500 आलेले आहेत, कोणाला 600 आलेले आहेत, कोणाला 1100 आलेले आहेत। तर ह्याच्या मागचं कारणसुद्धा मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुम्हाला पूर्ण पैसे पाहिजे असतील, सोबत गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे पाहिजे असतील तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। बघा आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, आजपासून बहिणींना पैसे वितरणाचा कार्यक्रम हा सुरू होणार आहे आणि आपण जर बघितलं तर याच्यासाठी जी पूर्वतयारी आहे ती सुरू झालेली आहे। पूर्वतयारीमध्ये काय करत आहेत तर सरकार लाडक्या बहिणींसाठी जे आपण दुरुस्ती केलेली आहे, आता स्वतः अजित पवार यांनी सांगितलं होतं अधिवेशनामध्ये की आम्ही आता लाडकी बहीण योजनेमध्ये आता आम्ही दुरुस्ती करणार आहे। तर दुरुस्ती नेमकी काय करणार आहे तर नियम हे बदललेले नाहीत, नियम कसून चौकशी केली जाणार आहे। नियम पहिले शिथिल होते, तुम्ही जर बघितलं तर निवडणुकी अगोदर जर आपण बघितलं तर सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले आपल्याला पाहायला मिळत होते। परंतु जर आपण बघितलं फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता जवळपास 10 ते 15 लाख लाडक्या बहिणींतून वगळण्यात आलेला आहे। स्पुटनी इथं झालेली आहे किंवा अर्ज पडताळणी ही सुरू आहे। आता अर्ज पडताळणीमध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाणार आहे, कारण अर्ज पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला आता यादीमध्ये नाव तुमचं असणार आहे। तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे हप्ते जे आहेत ते सुरू राहतील, कुठलाही त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही। आणि आता मी तुम्हाला सांगतोय कोणाला किती रुपये मिळणार। बघा 2100 रुपये हे लाडकी बहीण योजनेला मिळणार आहेत, काही लाडक्या बहिणींना 1100 रुपये मिळणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींना फक्त 600 रुपये। आता ह्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत बघा, ज्या लाडक्या बहिणी ऑलरेडी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांना तिथे 1500 मिळत आहेत, तर वरचे जे 600 रुपये आहेत म्हणजे 2100 रुपये जर आपण वजा केले तर 600 रुपये वाटतात, तर ते 600 रुपये तुम्हाला मिळतील। जे नमो शेतकरी योजनाचे लाडक्या बहिणी 1000 रुपये घेत आहेत तर त्यांना 1100 रुपये मिळतील। अशा प्रकारे तुमचे 2100 टोटल केली जाणार आहे। तुम्हाला इकडे 2100 तिकडे 1000 असं नाही, तिकडे 1000 मिळालं तर इकडे 1100, तिकडे 1500 मिळत असतील तर 600 असे मिळून टोटल 2100 रुपयेच मिळणार आहेत। याची नोंद सगळ्यांनी
घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल काय काम करायचं, बघा पहिलं काम जे करायचं आहे ते तुम्हाला तुमचं बँकेतलं जे खातं आहे, बघा बँकेतलं खातं, तुमचं आधार कार्ड, ह्याच्यावरची जी माहिती आहे ही सेम करून घ्यायची आहे. तुम्ही काय करताय, तुम्ही अजूनही अपडेट केलेलं नाही. बघा भरपूर जणांनी काय केलं आहे, बँकेतलं नाव चेक केलेलं नाही, खात्यात तुमचं आधार कार्डवरचं नाव चेक केलं नाही. तुम्हाला वाटत असेल की मार्चचा हप्ताला जाऊ दे, परंतु असं नाही. आता एप्रिलच्या हप्त्यासाठी कसून चौकशी केली जाणार आहे. थोडी जरी चूक झाली तरी तुमचं नाव आता यादीतून काढलं जाणार आहे. त्यामुळं आधार कार्ड अपडेट करून घ्या. आधार कार्डवरचं नाव, बँकेतलं नाव हे सेम असलं पाहिजे. मोबाईल नंबर सेम करून घ्या. बर्थ डेट, स्पेलिंग हे सगळं व्यवस्थित चेक करून आधार कार्ड अपडेट करा. कारण लाडक्या बहिणींनी 5-5, 10-10 वर्ष झालं आधार कार्ड अपडेट केलं नाही. तोच सगळं जुना डेटा आहे, जुना माहिती, जुना फोटो, तर अपडेट करून घ्या, म्हणजे सरकारला तिथं प्रॉब्लेम होत नाही. दुसरी गोष्ट, तुमचं उत्पन्नाचा दाखला. आता आपण जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणी सक्षम झालेल्या आहेत असं सरकारचं म्हणणं आहे की आम्ही आता जे 9 हप्ते दिले त्यानंतर लाडक्या बहिणी छोटे मोठे व्यवसाय सुरू करून ते स्वतः पैसे कमवायला सुरू झालेले आहेत आणि त्यामुळं लाडक्या बहिणींना ते सक्षम झालेले आहेत. तर सरकारचं असं म्हणणं आहे की आता ज्या लाडक्या बहिणी सक्षम झाल्या आहेत त्यांना पैसे द्यायची गरज नाही. ज्या अजूनही गरजू लाडक्या बहिणी त्यांना आजपासून पैसे जमा करण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला हे तुम्हाला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल कुठल्या बँकेत पैसे येणार आहेत, बघा HDFC, ICICI, पोस्ट बँक, SBI, ॲक्सिस बँक अशा महत्त्वाच्या 7 ते 8 बँकेमध्ये आज आपल्याला पैसे पाहायला मिळत आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, आधार कार्ड अपडेट करायचं आहे. हे 2 गोष्टी तयार झाल्या असतील. तिसरी गोष्ट, तुम्हाला रेशन कार्डची KYC करायची आहे. बघा रेशन कार्ड भरपूर जणांकडे आहे परंतु त्यांनी KYC केलेलं नाही. तर अशा लाडक्या बहिणींनी पटकन KYC करून घ्या, अन्यथा तुम्हाला कुठलाही लाभ तिथं मिळणार नाही. गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा तुम्हाला तिथं मिळणार नाहीत, कारण गॅसचे सुद्धा पैसे तेव्हाच तुम्हाला मिळणार आहेत जेव्हा तुम्ही त्याची KYC कराल. आणि गॅस सिलेंडरचं कनेक्शन हे महिलेच्या नावावर असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपण इथं सगळ्यात महत्त्वाचं बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांपासून ही अर्ज पडताळणी सुरू करण्यात येणार आहे. बघा सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये हे जे अर्ज पडताळणी आहे ते चेक केले जाणार आहे. सगळं तुमचं बँकेचं स्टेटमेंट, तुमचं ट्रान्झॅक्शन्स किती आहेत, इन्कम टॅक्सकडून डेटा घेतला जाणार आहे, रेशन कार्ड अन्न पुरवठा विभागाकडून तुमचा डेटा घेतला जाणार आहे की तुमचं खरंच नाव आहे का रेशन कार्डमध्ये. ती सगळी पडताळणी केल्यानंतर लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लगेच पैसे जे आहेत ते मिळणार आहे. तिथं वितरण जे आहे ते लगेच तुमच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना आधी शेअर करा, कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे. जर तुमच्याकडं 4 चाकी वाहन असेल तरी देखील आता तुम्ही योजनेतून बाहेर पडणार आहात, लक्षात घ्यायचं आहे. हे मी जे आता 4 ते 5 नियम सांगितले त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. हे नियम अगोदरही होते परंतु एवढी कसून चौकशी केली नाही. आता मात्र ज्या लाडक्या बहिणी सक्षम झाल्यात त्यांना याच्यातून वगळण्यात येणार आहे आणि ज्या खऱ्याच आता गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच या योजनेचा हा लाभ इथून पुढे दिला जाणार आहे. त्यामुळं एप्रिल महिन्यापासूनचे जे हप्ते आहेत ते अशाच लाडक्या बहिणींना मिळतील जे लाडक्या बहिणी अर्ज पडताळणीमध्ये पात्र होऊन पुढे यादीत त्यांचं नाव येईल. लक्षात आलं असेल. आता तुम्हाला काय करायचं आहे. आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, कारण तुम्ही जोपर्यंत प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत तुमचं म्हणणं समजणार नाही. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.